हॅलो दोस्तो, बुकवर्ल्डमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अग्निपंख या डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकणार आहात. वाचक स्वर उज्ज्वला जाधव. चिंतन प्रकरण 16. शास्त्रीय संशोधन एका माणसाला एक वेळ शक्य आहे, पण तंत्रज्ञान ही अनेकांच्या सहकार्याने घडू शकणारी गोष्ट आहे. एकाऐवजी अनेकांच्या बुद्धिमत्तेचा एकमेकांशी होणाऱ्या सुसंवादाचे ते फळ आहे. माझ्या समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पांचे यश हे फक्त भारताने वेळेच्या मर्यादेत ठरवलेल्या उद्दिष्टांची पूर्ती करत 5 प्रकारची कार्यक्षम क्षेपणास्त्र बनवली इतकेच सीमित नसून त्यायोगे काही संशोधक, अभियंते यांच्या उत्तम टीम्स निर्माण झाल्या. मला जर कोणी विचारले की रॉकेटरीमधील तुमचे वैयक्तिक यश कोणते, तर मी उत्तरेन, तरुण माणसांनी हृदय आणि आत्मा एक करून एखाद्या ध्येयासाठी सपाटून झपाटून काम करावे असे वातावरण मी निर्माण करू शकलो. नव्याने एखादी टीम जेव्हा काम करण्यासाठी एकत्र येते तेव्हा तिचे स्वरूप लहान मुलासारखे असते. उत्तेजित, उत्साही, कुतूहलपूर्ण आणि ऊर्जेने परिपूर्ण असे खदखदत असते. त्यांना आनंद मिळवायचा असतो आणि कोणतेही काम उत्तमोत्तम करायचे असते. मुलांप्रमाणे या आशावादी कल्पनांना मातापित्यांनी नीट मार्गदर्शन केले नाही तर त्या मोडून तुटून जातात. सहकाराने काही यश मिळवायचे असेल तर तसे वातावरण निर्माण करायला हवे. नाविन्याला वाव हवा, उत्तेजन हवे. मला अशा आव्हानांना नेहमीच तोंड द्यावे लागले. इस्रो, DRDO, RIDE&PAIR आणि इतर ठिकाणी काम करताना थोडा धोका पत्करून नाविन्याला सदैव मी प्रोत्साहन दिले. आम्ही प्रथम SLV-3 किंवा नंतर IGM-DP या प्रकल्पांसाठी टीम बनवल्या. तेव्हा त्यामध्ये काम करणाऱ्यांना संस्थेच्या महत्त्वाकांक्षांच्या अग्रभागी राहावे लागले. या टीममध्ये चांगलीच मानसिक गुंतवणूक केलेली असल्याने त्यांच्या उक्ती, कृती प्रकाशात राहिल्या. कुणाकडून कमी जास्त गुंतवणूक केली गेली, पण यश मात्र एकत्रित होते. मला कल्पना होती की संस्थेच्या व्यवस्थापकीय आधाराअभावी टीमचे मनोधैर्य खचण्याची शक्यता असते. त्यांचे स्वरूप, एकत्र काम करणारे लोक इतकेच असताना तर एक जिनसपणा हवा. ती भावना हरवली तर अपुऱ्या साधन सामग्रीमध्ये त्यांच्याकडून केलेल्या उच्च अपेक्षा पुऱ्या होणार नाहीत. अनेकदा संस्थांचे मनोधैर्य खचण्याच्या बिंदूपाशी पोहोचले होते. त्यांनी जर बंधने घातली असती तर काम पुढे जाणे कठीण बनले असते. संशोधनात गृहीत असलेली अनिश्चितता, गुंतागुंत टीमवर्कला कधीकधी पेचात पाडू शकते. SLV-3च्या प्रकल्पामधील सुरुवातीच्या वर्षात प्रगती भराभरा होत नाही आहे, ती प्रत्यक्षात दिसून येत नाही आहे, अशा भावनेने निराश झालेल्या उच्चाधिकाऱ्यांना प्रोत्साहन देत कौशल्याने हाताळावे लागले. अनेकांना संस्थेचा प्रकल्पावरचा ताबा निश्चित चालला आहे असे वाटले. टीमच्या कार्यावर कुणाचे लक्ष नाही, गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे असा आरोप पुढे बिनबुडाचा ठरला. संस्थेमध्ये काही लोक मोक्याच्या सत्तास्थानावर असतात. विशेषतः VSSC मधील अशा अधिकाऱ्यांनी टीमवर असलेली जबाबदारी आणि बांधिलकी तितकीशी गांभीर्याने घेतली नाही. त्यांच्याशी झगडून प्रगती साधत राहणे हाच आमच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग बनला. डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांनी आपल्या संयमी वृत्तीने अशा गोष्टी कुशलतेने सांभाळल्या. टीममध्ये प्रकल्प करत असताना यशाकडे पाहायची दृष्टी बदलावी लागते. अनेकांच्या अनेक प्रकारच्या अपेक्षा असतात. अनेक वेळा बाहेरच्या कंत्राटदारांच्या गरजा भागवताना आणि संस्थेच्या विशेष विभागाच्या अपेक्षा पुऱ्या करताना टीम उद्ध्वस्त व्हायची शक्यता असते. चांगल्या टीममधील व्यक्तींना बाहेरील संस्थांच्या, संघटनांच्या नेमक्या कुणा व्यक्तीशी वाटाघाटी कराव्यात, कुणाकडून विना तक्रार काम होऊ शकेल हे चटकन ओळखायची हुशारी असते. टीमच्या हमखास यशासाठी अशा मोक्याच्या जागी असलेल्या लोकांशी सतत संवाद साधावा लागतो. आपल्या अडचणी नीट त्यांच्यापर्यंत पोचवाव्या लागतात. बदलत्या परिस्थितीची सतत कल्पना द्यावी लागते. प्रशासकीय व्यवस्थापकीय यंत्रणांना न आवडणारी गोष्ट म्हणजे अप्रिय, अकल्पित घटना.
चांगल्या टीमला अशा अप्रिय घटनांना टाळावे लागते. आमच्या SLV 3 टीमने आपले स्वतःचे असे यशाचे निकष बनवले होते. प्रत्येकाची योग्यता, आशा, अपेक्षा आणि उद्दिष्टे निश्चित करून ठेवली. आम्हाला यश मिळवण्यासाठी कशाची गरज आहे आणि आम्ही ते यश कसे योजणार आहोत याचे मापदंडही आम्हीच ठरवले. कुणी कामाचा कुठला भाग उचलावा याचे वाटपही आम्हीच करत होतो. आपापसात चर्चा करून ठरवत होतो. वेळेची मर्यादा घालून घेणे, एकमेकांशी पूरक असे संबंध प्रस्थापित करणे याचा निर्णयही आम्हीच घेत होतो. यशाचे मापदंड टीममध्येच ठरवणे ही कौशल्याची बाब आहे. कारण पृष्ठभागावरती जे दिसून येते त्यापेक्षा आत बरेच काही घडत असते. बाह्यता पाहिले तर टीम आपले कार्य पुढे रेटते आहे, प्रकल्पाची उद्दिष्टे मिळवायचा प्रयत्न करते आहे असे दिसते. पण मी अनेकदा अनुभवले आहे, आपल्याला नक्की काय सांगायचे आहे ते स्पष्टपणे सांगायला लोक कचरतात. त्यांना जे काम होते आहे ते आवडत नाही. टीमच्या प्रत्येक घटकाने याबद्दल सतर्क राहायला हवे. सहकार्यांच्या भावना जाणायला हव्यात. प्रकल्प नीट मार्गाने पुढे जातो आहे ना याकडे लक्ष हवे. फक्त आपले काम संपले की संबंध संपला ही वृत्ती उपयोगी पडत नाही. टीममध्ये प्रकल्प करत असताना प्रत्येकाच्या कामाचे तुकडे जोडून एक स्वच्छ, स्पष्ट चित्र निर्माण व्हायचे असेल तर प्रत्येक तुकडा बनवताना दुसऱ्याला पूरक असा बनवणे भाग आहे. प्रकल्पाच्या नक्की गरजा आपल्या संदर्भात जाणून घ्यायला हव्यात. प्रकल्पाच्या टीममधील व्यक्तींचे आणि काम करणाऱ्या केंद्रातील व्यक्तींचे संबंध चांगले आरोग्यपूर्ण हवेत. ते तसे राहावेत म्हणून प्रमुखाने प्रयत्नशील राहायला हवे. दोघांनीही एकमेकांवरचे अवलंबित्व समजायला हवे. आपल्या दोघांवरही प्रकल्पाचे यश आणि पर्यायाने स्वतःला सिद्ध करणे अवलंबून आहे हेही कळायला हवे. दोघांचेही कार्य प्रकल्पामध्ये पणाला लागते याची कल्पना हवी. दुसऱ्या पातळीवरती प्रत्येक बाजूने दुसऱ्याची कुवत ओळखून त्याची बलस्थाने, दुर्बलता समजून घ्यायला हवीत. मग योजनाबद्ध मार्ग आखून ती कशी वापरावीत वा टाळावीत हे ठरवायला हवे. हा दोघांमधला एक प्रकारचा करार आहे असे ढोबळ मानाने म्हणता येईल. एकमेकांचे प्रश्न, अपेक्षा, यशाचे मापदंड यांना जोखत नक्की संबंध कशा प्रकारे असावेत हे ठरवावे लागते. काही बाबतीत नियमांतली काटेकोरता सैल करावी लागते तर कधी नियमांचा आग्रह धरावा लागतो. यावर सोपा मार्ग म्हणजे एकमेकांच्या संबंधामध्ये, व्यवहारामध्ये पारदर्शकता, खुलेपणा ठेवायला हवा. तांत्रिक अथवा वैयक्तिक पातळीवर एकमेकांशी स्पष्ट व स्वच्छ व्यवहार असावेत. म्हणजे एकदम काहीतरी धक्का देणारे, उद्विग्न करणारे घडू शकत नाही. समग्र क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे शिवधनु पिल्ले आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वतःची कौशल्ये वापरून असे संबंध अगदी स्नेहपूर्ण राखलेले होते. पेस या नावाखाली झालेल्या कार्याचे विश्लेषण, नियंत्रण आणि मूल्यमापन करण्यासाठी प्रोग्राम ॲनालिसिस, कंट्रोल, इव्हॅल्युएशन एक कार्यक्रम ठेवला होता. रोज दुपारी 12 ते 1 प्रकल्पात काम करणारी टीम आणि कार्यकेंद्राचे अधिकारी एकत्र बसून चर्चा करत. यशाचा जवळचा मार्ग शोधण्यासाठी, वेळेची बचत करण्यासाठी काय करता येईल याची एकत्र चर्चा होई. सर्वांनी मिळून नियोजन करायची कल्पना चांगली उत्साहवर्धक ठरली आणि त्यामुळे आधी अशक्य वाटलेल्या गोष्टी शक्य झाल्या. यशाकडे पाहायची दृष्टी तयार झाली. तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन ही 60च्या दशकात रुजलेली संकल्पना आहे. उत्पादनाच्या वेगवेगळ्या स्तरांचे सुसूत्रीकरण आणि उत्पादनाशी निगडित व्यवस्थापन रचना या 2 महत्त्वाच्या मुद्द्यांच्या विचारातून तंत्रज्ञान व्यवस्थापन विकसित झाले. त्यामध्ये 2 प्रकार आहेत. प्रायमल म्हणजे आर्थिक व्यवस्था सांभाळणारे व्यवस्थापन आणि रॅशनल म्हणजे उत्पादन व्यवस्था सांभाळणारे कर्मचारी. माझ्यासमोर व्यवस्थापन म्हणजे अभियंते, संशोधक यांसारख्या कर्मचारी वर्ग उभा राहतो. प्रायमल व्यवस्थापन स्वतंत्र वृत्तींच्या लोकांची अपेक्षा करते. काम नेमून दिल्यावर त्यांनी वेळेत पूर्ण करावे, मार्ग आपण शोधावा अशी व्यवस्था असते. रॅशनल व्यवस्थापनात विशिष्ट जबाबदारी दिल्यावर त्यांनी निभवावी, पण व्यवस्थापनावर ते अधिक अवलंबून असतात. मला या दोन्ही पद्धतीतील मध्यम वर्ग अधिक भावतो.
वेगवेगळ्या घटकांमध्ये समन्वय साधून एकमेकांशी सहकार्य करत जबाबदारीच्या भावनेने एकत्र प्रकल्प पूर्ण करावेत असे वाटते. प्रायमल प्रतीची स्वतंत्र वृत्ती आणि रॅशनल व्यवस्थापकाचा सहकार एकत्र यावा. लोकांमध्ये संबंध प्रस्थापित करून साधन सामग्री, वेळापत्रक, आर्थिक नियोजन अशा अनेक वाटांनी मोठ्या प्रचंड प्रकल्पांचे व्यवस्थापन यशस्वी होते. सरकारी खात्यातील वर्चस्वाची उतरण नको तर एकूण कामाचे विभाग पाडून समन्वयाचे व्यवस्थापन मला आवडते. अब्राहम मॅस्लॉ यांनी सर्वप्रथम स्वतःला कार्यप्रवण करायची नवी मानसिक संकल्पना मांडली. युरोपमध्ये रुडॉल्फ स्टेनर आणि रेग रिव्हन्स यांनी ही संकल्पना स्वशिक्षणासाठी तसेच संस्थात्मक नूतनीकरणासाठी वापरली. ॲग्लो जर्मन व्यवस्थापन तत्त्वज्ञानी फ्रिज शुमाकर यांनी बौद्ध धर्मातील अर्थशास्त्रावर आधारित लहान ते सुंदर, स्मॉल इज ब्युटिफुल ही संकल्पना जगापुढे मांडली. भारतीय उपखंडात महात्मा गांधींनी तळागाळातील लोकांपर्यंत तंत्रज्ञान नेले आणि ग्राहक हा सर्व आर्थिक व्यवहाराचा केंद्रबिंदू असावा असे प्रतिपादन केले. JRD टाटा यांनी प्रगतीवर आधारित पायाभूत संरचना आणली. डॉक्टर होमी जहांगीर भाभा आणि प्रोफेसर विक्रम साराभाई यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित अणुशक्ती, अवकाश प्रकल्प अशा आधुनिक मार्गाने काळाच्या प्रवाहाबरोबर जाणे महत्त्वाचे असते यावर भर दिला. भाभा आणि साराभाई यांचे सुधारणांचे तत्त्वज्ञान पुढे नेण्यासाठी डॉक्टर स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीची बीजे रोवली. नैसर्गिक समतोल, निसर्गाशी एकात्मता हा त्यामागचा प्रमुख विचार होता. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सशक्त सहकार चळवळ उभी करून दुग्ध व्यवसायात क्रांती घडवली. प्रोफेसर सतीश धवन यांनी अवकाश संशोधनामध्ये फार मोठ्या प्रकल्पांची व्यवस्थापन तत्त्वे राबवून दाखवले. समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पामध्ये मी, प्रोफेसर साराभाईंची दूरदृष्टी, प्रोफेसर धवन यांची काम हेच जीवित ध्येय मानण्याची वृत्ती यांचा मिलाप घडवून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे ही डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांचीही मते त्यात मिसळून राबवायचा प्रयत्न केला. अवकाश संशोधन क्षेत्रात मी बदल घडवले. संपूर्ण स्वदेशी स्थानिक गुणवत्ता विकसनाने मी देशाला स्वयंपूर्णतेकडे नेणाऱ्या दिशेने पावले टाकली. माझ्या विचारांना स्पष्ट करण्यासाठी झाडाची उपमा योग्य होईल. तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे झाड स्वतःला कार्यप्रवण केले तरच मूळ धरते. गरज, नूतनीकरण, परस्पर अवलंबन आणि नैसर्गिक वातावरण समजून घेतले तर हे झाड बहरते. झाडाची वाढ उत्क्रांतीच्या नियमानुसार होते. जे बदल घडतात ते सावकाश होणे आणि एकदम पूर्णतया बदलून जाणे या दोन्ही प्रकारांनी घडतात. प्रत्येक रूपांतर हे तत्त्वज्ञानाला उच्च व्यामिश्य पातळीवर तरी नेते किंवा खाली अधिक प्राथमिक पातळीवर आणते. वर्चस्व दर्शविणारे बदल प्रथम खूप उंची गाठतात आणि नंतर समस्यांनी घेरले जातात. बदलाचा वेग झपाट्याने प्रवेगात बदलतो. झाडाच्या खोडामध्ये सर्व क्रिया सृजनाच्या अवस्थेत सुप्त असतात. निर्णय, ध्येय, धोरणे हेही तिथेच मूळ धरते. फांद्या म्हणजे त्याची साधने, स्थिर संपत्ती, कार्ये आणि उत्पादन असते. त्यांना झाडाचे खोड सतत नवनवे देत आविष्कार सुधारत अन्नपाणी पुरवते. हे तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे झाड नीट जोपासले तर स्वीकारशील संरचनेची, तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाच्या समजुतीची उत्तम फळे देऊ शकते. एक तंत्र कौशल्याला मानणारी, आत्मसात करणारी पिढी घडवू शकते. संस्थेमध्ये तंत्रज्ञान दृढमूळ करू शकते. एकूण देशाची आणि देशवासियांची जीवन पातळी उंचावण्याची कामगिरी पार पाडते. जेव्हा IGMDPला 1983 मध्ये मंजुरी मिळाली तेव्हा देशामध्ये प्रगत विज्ञानाचा पाया घातला गेला नव्हता. इथे तिथे थोडे तंत्रकुशल लोक अपुऱ्या साधनांनिशी काम करत होते, पण ती कुशलता एकत्रित करून काहीतरी भरीव असे आकाराला आणण्यासाठी प्रयास नव्हते. समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पांच्या आयोजनामुळे अनेक छोट्या छोट्या प्रकल्पांच्या सहाय्याने एक प्रचंड मोठे आव्हान पुढे उभे केले गेले.
5 आधुनिक क्षेपणास्त्रांच्या मालिका एकाच वेळी विकसित करायच्या होत्या. त्यासाठी साधने एकत्र करणे, प्राथमिकता ठरवणे, मानवी संपत्तीचा सुयोग्य वापर करणे अशा अनेक मागण्या पूर्ण करायच्या होत्या. प्रसंगानुरूप 78 ठिकाणी भागीदारीत काम चालू होते. त्यापैकी 36 तंत्रज्ञान केंद्रे होती, 41 प्रत्यक्ष उत्पादनाची केंद्रे होती, 1 समन्वय केंद्र. देशभर ठिकठिकाणी पसरलेली लष्करी उद्योग केंद्रे, सार्वजनिक उद्योग, खाजगी कारखाने आणि व्यावसायिक आस्थापना यांच्यासह खास बांधणीचे सरकारी प्रशासन इतक्या आघाड्यांवर वेगवेगळ्या स्तरांवर या प्रकल्पांचे व्यवस्थापन विखुरलेले होते. आम्ही एक आदर्श बेतून देशासमोर ठेवला. प्रत्येक गरजेकडे, कौशल्याकडे आमचे लक्ष होते. दुसऱ्यांनी शोधलेल्या कल्पना आम्ही जरूर वापरल्या, पण त्यांना आमच्या कुवतीच्या मुशीत ओतून आमच्या नेमक्या गरजांसाठी योग्य असा आकार दिला. इतक्या मोठ्या प्रमाणावर एकत्रित काम करताना येणाऱ्या अडचणी, ताण यांना तोंड देत पुढे जायचे सोडले नाही. योग्य असे व्यवस्थापन आणि सहकारी श्रम विभागणी यांच्या जोरावर आपल्या देशातील बुद्धिमत्तेला, कुशलतेला आणि प्रयोगशाळेत सरकारी संस्थांमधून आणि खाजगी उद्योगांतून काही ठोस, भरीव असा आकार देऊ शकलो. तंत्रज्ञान व्यवस्थापन ही संकल्पना फक्त क्षेपणास्त्र प्रकल्पात उपयोगी पडली असे नाही, तर यशस्वी व्हायची देशाची जबरदस्त इच्छा यातून आकाराला आली. यापुढे जगाला फक्त पैसा आणि श्रमशक्ती दिशा देऊ शकणार नाही, तर या दोघांच्या सहकार्याने जे तंत्रज्ञान निर्माण होईल ते देशाला सशक्त करेल, बलवान बनवेल. स्वातंत्र्य, सार्वभौमत्व राखायचे असेल तर यापुढे तंत्रज्ञानाला पर्याय नाही. तंत्रज्ञान फक्त तंत्रज्ञानाचा आदर करते. तंत्रज्ञान ही सर्वांनी मिळून पुढे न्यायची सुधारणा आहे. विज्ञान संशोधनासारखी एकांडी साधना नाही. वैयक्तिक बुद्धिमत्ता शास्त्रीय संशोधन करू शकते, पण त्यातून पुढे येणाऱ्या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी बुद्धीबरोबर अनेकांची श्रम काढणे लागतात आणि मग त्यांचे तंत्रज्ञान बनते. समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या द्वारे कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मी अशा अनेकांना 78 कुटुंब संस्थांना एकत्र आणून केंद्रीभूत करू शकलो. आपल्या देशातील संशोधकांबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल नेमकी तात्विक पातळीवर चर्वितचर्वण केले जाते, पण त्यांना कुठे पोचायचे आहे, तिथे ते कसे पोचले याबद्दल फारसे विचारमंथन होताना दिसत नाही. माझ्या या व्यक्ती बनायच्या धडपडीची कहाणी तुम्हाला सांगण्यामध्ये या प्रवासाबद्दल थोडी कल्पना यावी हा हेतू आहे. मला आशा वाटते की काही तरुणांना यातून बोध घ्यावासा वाटेल. पाय रोवून समाज मान्यता मिळवण्यासाठी ताठ उभे राहावे अशी प्रेरणा मिळेल. आपल्या समाजात मान्यता मिळवण्यासाठी काही सर्वसामान्य मापदंड आहेत. पैसा, संपत्ती, मान, सत्तास्थाने, बढती, एखाद्याची जीवन पद्धती इतरांकडून आदर्श म्हणून स्वीकारली जाणे, सन्मानाचे समारंभ वाट्याला येणे, अशा वरवरच्या गोष्टी त्यामध्ये येतात. असे काही मिळवण्यासाठी तरुणांना नियम, चालचलणूक, रीतिरिवाज, परंपरा अशा अनेक बाबतीत पारंगतता मिळवावी लागते आणि त्यावेळी अनेकदा आपल्या अंतर्व वृत्तीच्या, व्यक्तिमत्वाच्या गाभ्याच्या विरुद्ध जावे लागते. बाह्य कौशल्ये शिकण्यासाठी स्वतःचा पिंड बदलावा लागतो. इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागते. अंतिमतः ते सुखाचे ठरतेच असे नाही. आजच्या तरुणाने स्वतःचा पराभव करणाऱ्या अशा मार्गांपासून दूर राहावे. भौतिक सुखांसाठी, संपत्तीसाठी काम करणे हे ध्येय असू नये. मी कित्येक श्रीमंत, सत्ताधारी, सुशिक्षित माणसांना आंतरिक शांतीसाठी तडफडताना पाहिले आहे आणि स्वतःजवळ काहीही नसताना अहमद जलालुद्दीन, इयादुराई सालोमन सारखी सुखी, आनंदी माणसेही पाहिले आहेत. कारोमांडेल किनाऱ्यावर होडके जिथे वाऱ्यावर डोलतात, त्या वाळूच्या परिसरामध्ये काही श्रीमंत आत्मे राहतात. एक सुती लुंगी, अर्धी मेणबत्ती, वाळूच्या परिसरातील त्या राजांची एवढीच संपत्ती होती. जवळ काहीही नसताना त्यांना इतके सुरक्षित कसे वाटत होते? त्यांची अंतरातली शक्ती त्यांना धैर्य देत होती, असा मला विश्वास वाटतो. बाह्य गोंगाटापेक्षा आपल्या आतल्या आवाजाला ते ओ देत असावेत. आपल्याला अशा अंतरातून येणाऱ्या संदेशांची कल्पना, जाणीव असते का,
त्यावर आपण विश्वास ठेवतो का? आपल्या आयुष्यावर, हातून घडणाऱ्या कर्मावर आपल्या विचारांचा अंकुश असतो का? बाह्य गोष्टींचे दडपण येऊन तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला हवे तसे वाकवतात, एकाच जागी खिळून टाकतात. मी अनुभवाने सांगतो, मनाचा कौल मानत चला. आपले आयुष्य, परिसर अधिक चांगले झाल्याचा तुम्हाला अनुभव येईल. अशा आंतरिक शक्तींनी युक्त सशक्त नेत्यांनी देश श्रीमंत होत असतो. जे नागरिक स्वतःचाच विचार करतात, वैयक्तिक कोशात गुरफटून राहतात, त्यांना हवे तसे वाकवता येते आणि त्यांची स्वतःची जाणीव इतकी बोथट झालेली असते की त्यांना त्यांचे काही वाटत नाही. आपल्यामध्ये असलेली आंतरिक शक्ती, कौशल्ये आपले आयुष्य घडवण्यात गुंतून टाकावी. विशेषतः कल्पनाशक्तीचा विकास आपण करू शकलो तर यश मिळेल. आपल्या स्वतंत्र गुणधर्माचा आविष्कार करून माणूस बनणे शक्य होईल. तुम्ही, मी, आपण साऱ्यांना या पृथ्वीतलावर त्याने किंमत न द्यावी लागताना पाठवले आहे. ते आपले सर्व सृजनात्मक गुणधर्म वापरून शांतीने राहण्यासाठी. आपापल्या आवडीनुसार आपण मार्ग निवडतो आणि नियती उत्क्रांत करायचा प्रयत्न करतो. जीवन हा एक कठीण संग्राम आहे. आपल्या स्वत्वाची जाणीव ठेवल्याशिवाय तो जिंकणे शक्य नाही. दुसऱ्यांनी सांगितलेल्या मार्गावरून न जाण्यासाठी धैर्य लागते. थोडी अनिश्चितता असली तरी बाह्य दडपणांना जुगारून देऊन आपल्या अंतर्मनाचा कौल घेत कार्य करत राहिले तर जीवनाचा खेळ रंगवता येतो, जिंकता येतो. अमुक एका पद्धतीने जगले तरच सुखी होता येते असा कोलाहल घेरून टाकत असताना आतल्या आवाजाचे ऐकणे तसे सोपे नाही. पण अंती तेच आनंदाकडे, सुखाकडे नेते. रूढीविरुद्ध जाऊन मला घरी स्वयंपाकघरात जेवायला बोलावणाऱ्या शिव सुब्रमण्य अय्यर यांना तुम्ही काय म्हणाल? जोहराने, माझ्या बहिणीने माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या फीसाठी अंगठी, बांगड्या गहाण ठेवल्या, हे आतल्या आवाजाला ओ देणे नव्हते का? प्रोफेसर स्पॉन्डरनी सर्वांसमक्ष मला फोटोसाठी शेजारी बसायला बोलावले. मोटर गॅरेजसारख्या अपुऱ्या साधनांनी भरलेल्या जागेत हॉवरक्राफ्ट बनवले गेले. मला प्रथम बाहेर फेकून मग स्वतःचा जीव वाचवायचे धैर्य सुधाकरने दाखवले. डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांचे सांत्वन, नारायणन यांचे व्यवस्थापन, व्यंकटरमण यांची दूरदृष्टी, अरुणाचलम यांची सदैव पाऊल पुढे टाकायची वृत्ती, या सर्व आंतरिक शक्तींना ओ देत केलेल्या कृती आहेत. पायथागोरस या ग्रीक तत्ववेत्याने 25 शतकापूर्वी म्हटलेले आहे, सर्व गोष्टी आधी स्वतःचा आदर करा. मी तत्वज्ञानी नाही तर तंत्रक्षेत्रातील माणूस आहे. उभा जन्म मी रॉकेटरी शिकण्यात घालवला, पण मी फार मोठ्या वैविध्यासह असलेल्या लोकसमूहाबाबत काम केले आहे. मला व्यावसायिक जीवनाचे अनेक पैलू, गुंतागुंत, ताण पाहायला मिळाले आहेत. मी जे पाहिले, मला जे भावले, जाणवले, त्यातून मी काही निष्कर्ष काढले आणि कागदावर मांडले. माझे मित्र, सहकारी, नेते, वरिष्ठ आणि माझ्या जीवनाच्या नाट्यप्रयोगातला खरा नायक माझे रॉकेटातील ज्ञान. तंत्रज्ञानाच्या व्यवस्थापनाचे काही पैलू हे मी चित्ररूपाने पुन्हा पाहत तुमच्या समोर कागदावर ठेवत आहे. वेदना आणि आनंदोर्मी, यश आणि अपयश, स्थळकाळाचे तपशील विसरून एकत्रित पुढे ठेवलेले आहे. विमानातून आपण जेव्हा जमिनीकडे पाहतो तेव्हा घरे, माणसे, शेती, खडकं, झाडे एकाच निसर्ग चित्राचा भाग म्हणून डोळ्यासमोर पसरलेले असतात. एकापासून दुसरे अलग करणाऱ्या रेषा वितळून जातात. इथवर तुम्ही जे काही वाचले आहे ते म्हणजे माझ्या आयुष्याचे असे दूरस्थ चित्र आहे. माझी योग्यता म्हणजे माझ्या शंका आहेत, माझी भीती ही त्याची देणगी, माझ्या गुणधर्माच्या विरुद्ध जरी भासले तरीही. अग्नीचे अवतरण होईपर्यंतच्या काळाची ही कथा आहे. जीवन प्रवाह पुढे वाहतच राहणार आहे. 90 कोटी लोकांचा हा महान देश सर्व क्षेत्रात उंच भराऱ्या मारणार आहे. माझी कहाणी 100 वर्षे रामेश्वरमच्या मशिदीजवळ जीवन व्यतीत केलेल्या आणि तिथेच मृत्यू पावलेल्या जैनुलाब्दीन मुलाची कहाणी. भावाला वर्तमानपत्रे विकण्यासाठी मदत करणाऱ्या मुलाची कहाणी.
शिवसुब्रमण्या अय्यर आणि इयादुराई सॉलोमन पंडलाई यांनी घडवलेल्या विद्यार्थ्याची, MGK मेनन यांनी निवडलेल्या आणि साराभाईंनी आकार दिलेल्या अभियंत्याची, अपयशाने आणि माघारीने तावून सुलाखून बाहेर पडलेल्या संशोधकाची, समर्पित वृत्तीच्या बुद्धिमान व्यावसायिक लोकसमूहाने मानलेल्या नेत्याची ही कहाणी माझ्याबरोबर संपणार आहे. जगरहाटी मानते तसा मला वारसा नाही आहे. कुटुंब, मुले, मुली असे मी काही मिळवले नाही. मी तसे काहीच मिळवले नाही, संचयित केले नाही. मी आहे या थोर भूमीतील एक विहीर. तिच्या लाखो करोडो मुलामुलींकडे पाहतो आहे. त्यांनी माझ्यातून काहीतरी घ्यावे, कधीही न संपणारे देवत्व, आणि सर्वदूर पसरावी त्याची कृपा, जसे विहिरीतून काढलेले पाणी. माझे आयुष्य इतरांना आदर्श वाटावे असे मी म्हणत नाही, पण मला विश्वास आहे की काही जणांना त्यातून प्रेरणा मिळेल. आंतरिक समाधान हेच अच्युत्य कोटींचे समाधान आहे असे त्यांना पटेल. देवाची असीम कृपा हा प्रत्येकाचा वारसा आहे हे समजून येईल. माझ्या पंजोबांची अवोल यांची, आजोबा पाकीर यांची आणि पिता जैनुलाब्दीन यांची वाहती रक्तरेखा, त्यांचा वारसा कदाचित अब्दुल कलाम या नावाशी थांबेल, पण त्यांचे आशीर्वाद सदैव वाहत राहतील, कारण ते अमर्त्य आहेत.